see the vultures. Why are the that vultures numbers are less in our earth? का बरं पृथ्वीवर गिधाडांची संख्या कमी झाली? आता गिधाड वाघ पाहिलेली किती आहे? हात वर करा बरं ज्यांनी वाघ बघितला आहे. बघा या एवढ्या साऱ्या विद्यार्थ्यांनी वाघ बघितला, पण आता लाईव्ह गिधाड किती लोकांनी बघितलं? vultures असं अगदी जवळ. बघा एकही विद्यार्थ्यांचा हात वर आलेला नाहीये. म्हणजे किती शोकांतिक आहे. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये फार कमी संख्या झालेली आहे गिधाडांवरची. म्हणजे वल्चर्स गिधाड का बरं कमी झाले? त्याची काही कारणं आहेत. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे तर डायक्लोफेनाक. हे डायक्लोफेनाक नावाचं जे औषध आहे, हे औषध जनावरांना गाई म्हशींना वेदनाशामक म्हणजे त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांना ते औषध देण्यात यायचं. मग त्या औषधामध्ये जे डायक्लोफेनाक आहे, हे डायक्लोफेनाक काय व्हायचं त्या जनावराला दिल्यानंतर ते जेव्हा जनावर मृत्युमुखी पडायचे त्यांचं मांस कोणी खाल्लेलं आहे? गिधाडांनी खाल्लेलं आहे. आणि त्यांचं मांस खाल्ल्यामुळे ते डायक्लोफेनाक डायरेक्ट कुठे गेले? गिधाडांच्या शरीरामध्ये गेले आणि गिधाडांच्या आतड्यामध्ये गेल्यानंतर ते आतडे काय झाले? निकामी झाले. कालांतराने हळूहळू ही खूप हळूवार चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे आज खाल्ल्याबरोबर लगेच मध्ये काय होतं? गिधाड नष्ट होतात का? नाही, याला वेळ लागलेला आहे. आणि मग अशा पिढ्यानपिढ्या गिधाडांचे काय झालेले आहेत? कमी झालेले आहेत. दुसरं एक म्हणजे गिधाडांचा अधिवास आता कमी होत आहे. कारण आता सगळीकडे जनावर आहेत का? सगळे शेतीची कामं ट्रॅक्टरनी होत आहेत. जनावरांची संख्या कमी झाली, मग त्यांना खायसाठी मांस कुठून येणार? कारण की हा सर्व जो वल्चर आहे, वल्चर आर द टोटली कॉर्निवरस एनिमल्स. दे डू नॉट ईट एनी अदर टाइप्स ऑफ हर्बिवरस फूड. ओनली कॉर्निवरस. फक्त आणि फक्त तो मांस खात असतो. मग त्याला रोज डेली नीड्स असते. गिधाडाला काय असते? त्या मांसाची आवश्यकता असते. आणि मांस जर मिळालं नाही, ते पण मृत जनावरांचं मांस, हे आपली सफाई कामगार आहे. सो वल्चर्स आर कॉल्ड द स्कॅव्हेंजर्स इन अवर इन्व्हायरमेंट. आपल्या इन्व्हायरमेंटचे स्कॅव्हेंजर्स आहेत, सफाई कामगार आहेत. कारण की कुठेही मेलेल्या मृत जनावरांचं मांस पडलेलं असेल तर सगळ्यात पहिले तिथे काय व्हायचे? गिधाडं जमा व्हायचे आणि गिधाडं काय करायचे? तो मांस पूर्ण खाऊन टाकायचे आणि नंतर तिथून ते स्वच्छता करायचे. अशी जे गिधाड आहेत, आपली सर्वांची जबाबदारी आहे की आपण काय केलं पाहिजे? गिधाडांचं संरक्षण संगोपन केलं पाहिजे. त्या कारणाने आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा आता गिधाडांवर रिसर्च सुरू आहे आणि ते गिधाडं त्यांची संख्या कशी वाढवायची यासाठी फॉरेस्ट लेवलवर वेगवेगळ्या लेवलवर NGO वगैरे काम करतात. जसं इंडियन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन सोसायटी नावाचं एक दिल्लीचं NGO आहे, तो हे काम करीत असतो. कारण की या कामामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पूर्ण भारतातून त्यांनी काय केलेलं आहे की वेगवेगळे गिधाड जे आहेत ते गिधाडांच्या काही प्रजाती आहेत. आपल्या भारतामध्ये सुद्धा 4 मोठमोठ्या गिधाडांच्या प्रजाती आढळतात. अख्ख्या दुनियामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळ्या ठिकाणी गिधाडांच्या प्रजाती नष्ट होण्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं जनावरे मेलेले भेटत नाही, त्यांचा अधिवास कमी झालेला आहे. त्याच्यानंतर काही जनावरांना शिकारीसाठी त्यांच्यावर औषध टाकतात, मेलेल्या जनावरांवर औषध टाकतात. म्हणजे जसं वाघाची शिकार करायची असेल तर वाघाच्या खायसाठी गाईच्या म्हशीच्या शरीरावर औषध टाकून ठेवतात आणि ते जंगलात ठेवतात. तर वाघ येतो ते खातो. वाघ तर खात नाही, परंतु ते जर गिधाडांनी खाल्लं तर गिधाड मात्र नक्कीच खातात, ते मृत्युमुखी पडतात. म्हणून सर्वांनाच अशी विनंती आहे की सर्वांनी काय करायला पाहिजे? गिधाडाचं संगोपन आणि संरक्षण केलं पाहिजे. म्हणून मी विद्यार्थ्यांना सुद्धा नेहमी सांगत असते की त्यांनी सुद्धा काय केलं पाहिजे? जे गिधाड असतील त्यांच्याबद्दलची अधिक माहिती आपल्या वेगवेगळे जे यूट्यूबचे चॅनल्स आहेत किंवा सोशल मीडिया आहे त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती मिळेल आणि अशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे? गिधाडांचं संरक्षण केलं पाहिजे. गिधाड हे आपल्या परिसंस्थेतील इकोसिस्टीम मधील अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. टॉप कॉर्निवरस आहेत, टॉप अपेक्स कंझ्युमर्स आहेत. अपेक्स कंझ्युमर्स म्हणजे ज्याला कोणीच खाऊ शकत नाही, असे हे अपेक्स कंझ्युमर्स वाचले तरच आपली परिसंस्था